है इसका रिजल्ट उद्भवलेला है। In Delhi, Congress MP Tariq Anwar was reported to have addressed the dissatisfaction arising during ticket distribution in the Bihar elections. He was understood to have said that a complete analysis would be conducted to examine the matter thoroughly. Anwar was believed to have emphasized that the party would take a review of the situation and ensure accountability. He was interpreted to have mentioned that a working committee would be convened where the issue would be discussed in detail. Observers noted that his remarks were seen as a reassurance to party members and supporters that corrective steps would be taken. The statement was understood as a commitment to transparency and internal evaluation within the Congress party. अब उस पर पूरा विश्लेषण होगा, पार्टी उसका पूरा एक प्रकार से जायज़ा लेगी और उन्होंने कहा कि हम वर्किंग कमेटी बुलाएंगे और उसमें विस्तार से उस पर चर्चा हो। अब उस पर पूरा विश्लेषण होगा, पार्टी उसका पूरा एक प्रकार से जायज़ा लेगी और उन्होंने कहा कि हम वर्किंग कमेटी बुलाएंगे और उसमें विस्तार से उस पर चर्चा हो। अब उस पर पूरा विश्लेषण हो। In Nagpur, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis was reported to have attended a 3-day event commemorating the 150th birth anniversary of revolutionary leader Birsa Munda. The program was understood to have been organized to pay tribute to Munda's legacy and his contributions to the tribal community and India's freedom struggle. Fadnavis was believed to have participated in the celebrations, which included cultural performances, discussions and tribute, highlighting Munda's role as a symbol of resistance against colonial oppression. Observers noted that the event was interpreted as a significant occasion to honor tribal heritage and inspire future generations. His presence was seen as reinforcing the government's commitment to preserving the memory of national icons and their enduring influence. टाळ्यांच्या गजरात आपण मंत्री महोदय आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचे इथे स्वागत करत आहोत। यानंतर मी अशोक उईके सरांना विनंती करते, माननीय नामदार श्री नितीन गडकरी सर, केंद्रीय मंत्री सडक परिवहन महामार्ग भारत सरकार यांचंही इथे स्वागत आणि सत्कार करायचा आहे। भारती पवार मॅम यांना विनंती आहे की त्यांनी प्लीज मंचावरती यावं। यानंतर मी माननीय नामदार श्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांना विनंती करेन की त्यांनी माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचं इथे स्वागत आणि सत्कार करायचा आहे। वाघमारे सचिव आदिवासी विकास विभाग यांना नम्र विनंती आहे की त्यांनी माननीय डॉक्टर अशोक उईके मंत्री जोरदार टाळ्यांच्या गजरात आपले मुख्यमंत्री साहेब, आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस सरांची त्यांचे इथे स्वागत करूया। भारतीताई पवार यांना मी नम्र विनंती करेन, कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे। टाळ्यांच्या गजरात आपण मंत्री महोदय आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचे इथे स्वागत करत आहोत। यानंतर मी अशोक उईके सरांना विनंती करते, माननीय नामदार श्री नितीन गडकरी सर, केंद्रीय मंत्री सडक परिवहन महामार्ग भारत सरकार यांचंही इथे स्वागत आणि सत्कार करायचा आहे। भारती पवार मॅम यांना विनंती आहे की त्यांनी प्लीज मंचावरती यावं। यानंतर मी माननीय नामदार श्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री